मी का म्हणतो आज ना अजिबात सोडायची नाही. अरे तिने मग सावकार समोर माहिती चव घातली राव त्याने. मग तू घातली मी नाही घातली का? आपल्या दोघांची पण चव घातली त्याने. मग तिची कुठं चालले? कोण कसं आहे ना आम्ही म्हटलं तुला काय करायचे? अरे पण काय काय तू एवढं काय तो विचारणार कोण 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 तुम्हाला उभा राहत ते का बेवड्यानं? आम्ही कसं आम्ही आमच्या पायावरच उभा आहे. जा काय जा काय संबंध आम्हाला इतरायचं कुठं चाललं काय कुठं चालले म्हणजे रस्त्याने चालताना तुम्हाला विचारले काय? नाही इतरायचं आम्हाला नाही इतरायचं कोणी. एक मिनिट कोण आपल्या गल्लीतून कसं काय आलं घरून आलं काय आपल्या? अरे कुठे गेलं मी कुठं जाईन तू काय बापाच्या घरी गेलतो काय? आता मग चल आम्हाला काही घेणं नाही. मी आदले जागा ते मर्डर आम तुमच्या नावाचं काही संबंध नाही. आमच्या नामे बायको बघून घेऊ आम्ही. आज सोडायचं नाही. मी तिला ना आता बघ झिंजा धरो धरो आपटर. एक काम कर तू माझ्या बायकोला आण मी तुझ्या बायकोला आणतो. मग काही तू तुझं आण ना मी कसं आणू? आम्ही माझ्याच बायकोला आणतो. तिची आईची पुढची साडी मी माग वाळू टाकली होती त्याच्याहून भांडत होती ती. चल काय बघतो तू? हा सोडायचं नाही आणायचं जात. आपल्याला तरी लाईन देते यांचं वाटवच व्हायचं त्याच्या आईला आपलं तरी कल्याण होईल. मला वाटतं मला शोधातच राहावं लागणार यांच्या काय करते चला आपलं बी हळूहळू मागं ना सोडायचंच नाही. पूजा सोडतच नसतो. मी असं धुतो ना तिला. सोडत नसतं. चल काय बाहेर रे. बाहेर आहे का? अय पूजा बाहेर चल. बाहेर बाहेर अरे इकडे कुठे म्हणजे घरी आलोय. त्या दिवशी थोडं पिलं तर काय हे त्या झालं सावकार काय? समोर काय म्हणले मला? अरे बाबा तुझा बायको तिकडे आहे. तू कुठं मारतोस मला? काय? काय इकडे तू सावकार समोर कसं काय म्हणले मला? म्हणते तू तुझा नवरा बघ ना. तुझं नाव रे म्हणजे ही बाई कोण आहे? ही बाई कोण आहे? कसं काय बघ नवरा इथं आहे ना. लोकांच्या बाईला कुठं मारता? लोकांची बाई म्हणजे कोण आहे? तू कोणाची आहे मग? मी तुमची आहे. तू माझ्या बायकोला हात कसं काय लावला? तुझ्या बायकोला वहिनी मारते कसं? वहिनी हात नाही लावायचा अजिबात. तुझी बायको आहे. दोन्ही ते जण. मी तुमची. कोणाची? मी बायको आहे तुमची. वहिनी तुझ्या बायकोला सांगा. ए, तुला अक्कल बिकल आहे का? कोणाला बी कसं नवरा म्हणते? कोणाला कसं इकडं नवरा बघ, म्हणते? तुझी तू बायको कसं बघ नवरा आहे का त्यो? तू त्या दिवशी मी फिरायला गेलो, तुमची बायको कशाला बघा काय तिकडे करते? भाऊजी. हा? ही काय भाऊजी. आमच्या घरात तुला लाज वाटते का? तू नवऱ्याला तुमची म्हणजे तू कोणाची बायको? तुला तुला गोड वहिनी मा चुकलं असेल तर माफ कर ना. तुमची बायको का? पण माझा मुद्दा त्या दिवशी माझ्या बायकोने त्या दिवशी तुझ्या बायको सांग रे मला नको बोलू. त्या दिवशी आम्ही दोघं चाललो होतो आम्हाला कुठं जायचं बी नव्हतं. वय मग ते तिच्या घरात काय होतं? तुझ्या बायको सांगा मोकर माझ्या हात उचला का? नको तुला कळतं काय? मी तुमची बायको नाही भाऊजी. आता सांगते मी. बायको आहे ते नाहीये. ए, तू माझ्या बायको सगळ्यांची बायको आहे का तू? आता कळलं पाहिजे तुला. वहिनी तुम्ही तर समजून सांगा राव. तुम्हाला एवढी पाचली कोणी? आम्ही आमचं पिलं आम्हाला कोण पैसे नाही. सरकून जर टाकले तर नशात मागं उतरेल, सरकून. खाल खर्च. अक्षय तुझ्या बायको जवळ थांब. तू बायको कोणची आहे? हे घे माझ्या बायको. डोक्यात लागला का तुझी बायको ही? ही अशी एवढी माझ्या बायको नाही. मग कशी आहे तुमची बायको? माझ्या बायको आहे. तुझी बायको कशी आहे कोणची? मग? प्याला का काही भाऊजी का जास्त झाली आज जरा इकडे बघा. वहिनी वहिनी बायको आहे ना काय तुम्हाला? बायको आहे तुमची. वहिनी मध्ये बोलू नका काय? बायको आहे तुझी. वहिनी मध्ये बोल नको. कोण चुटक्या बिटक्या वाजू नको नाही तर माग सोडून एक दिली. काम करा तुम्ही तू मग येडाचा तुम्ही पाजली काय? अरे मी यांच्यात मौतीला बी नाही दारूवाल्याच्या मग ही मैत्रीला बी नाही. दारूवाल्याच्या अजिबात अजिबात तुम्हाला नाही. प्यायचीच माहित नाही. अजिबात नाही घ्यायची ना विषयच मग नाही. पाजली कोणी आणला? हे नालायक गेले तिकडे ते भांगार उचललं वाटाच्या कडाचं एकाचं नांगूर विकलाय. मी इकडे ऑफिस पैसे मध्ये नाही. कामाला जाते आणि भांगार उचलायची काय अरे गरज चालली त्याच्याकडे आहे माझ्या का नवऱ्याला? तो ऑफिस मध्ये कामाला जाऊन रुपया देते का त्याच्याकडे त्याला त्याच्याकडे आहे माहिती का ते विचारावर नवऱ्याला आता ती प्यालाय शोधित आल्या विचारा. सांगा. ए, पूजा तू कधीपासून ऑफिसला जायला लागली? अरे पूजा अरे फार कामातून गेले. तिकडे तुमच्या बायकोला बोलला तिथं उभा राहणार तिकडे कुठे चालली? भाऊ बायका तरी बघा रे दारूच्या नादात फार वाटोळ केलंय तुम्ही. एक ठोका टाका माग सरकून माझी नशा उतरत आम्हाला का सांगपण सांग आम्हाला कळतं यांनी काय आमची केलंय माहिती का त्या रामभाऊचा नांगूर विकला हा त्या पाराबायला. हा तुम्हाला सांग ते पाराबाय तिथून फुल दारू पिलेत. होय मला आत्ताशी बातमी लागली तेव्हा मी यांच्या मागे मागे आली. पेलो पेलो पिलं. आणि तुम्हाला तरी काय आकली दोघाला काय आहे तुला एवढ्याची नवरा लागली? नीट ठेवता येत नाही का तुला तुझ्या ताब्यात गं? तो नवरा अगं तुझ्या नवऱ्यामुळे तर माझा नवरा प्यायला लागला नाही तर माझा नवरा कधीच माझ्या शब्दाच्या
ये नवरा असं नाही ना मग कसं आहे तर तुझ्या नवऱ्याला कळतं का तुझ्या नवऱ्याला कळतं का नाही फिरतो. कळतं का नाही तुझ्या नवऱ्याला हा? मी पूजा मी आहे तुझ्या नवऱ्याला कळतं का नाही आहे वहिनी चुकला असेल तुमच्या नावाला मी पाजली असेल ओ सावकार आ, तुम्ही माझा नवरा आहे वहिनी 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 काय लावलंय ना तर दिली एक माग सरून ठोका काय एवढं डोक्यात कळतंय का नाही काय का कळलं नाहीच अजून काय वहिनी हाणायचं काम नाही करायचं माझ्या बायकोने वहिनी वहिनी काय लावलंय पूजा आहे मी पूजा झक मारा तिकडं आहे जे कोणी? सावकार आहे. कोणी यायला लावलं त्याला कशाला आलं होतं मग इथं जेव्हा ते दिसलं कसं मिटवायचं नाही माहित तुम्हाला आखली नाही का तुम्ही त्या दिवशी हा, मग वहिनी कोणाला म्हणता बायकोला वहिनी म्हणता काय तुम्हाला त्या दिवशी आखली नाही का आम्ही त्या दिवशी आपण चाललो होतो का नव्हतो चाललो आम्हाला सावकारच बोलत आम्हाला फसलेलं रे सावकार सावकाराने नाही तर तुम्हाला काय झोपा लागलं होतं काय हा, मग अरे त्या दिवशी वहिनी थांबा त्या दिवशी वही माझ्या बायकोला म्हणलं मला मूळ व्याजार नको आणू तरी मूळ व्याज तुला सांगितलं होतं माझ्या मूळ व्याज बाहेर तू कसं काय मला आणलं मूळ व्याज मग अरे मूर्खा तुझी बायको ए. इकडे आहे, तू कुठं माझ्याकडे मोर मोर करताय हो तुम्ही काय? इकडे उभं राहा, हो. तिकडेच काय पाहायला लागले इकडे हो बरं इकडं ए बाई ने ना तुझा नवरा घरात का तू घे हा तुझा नवरा तुला सांभाळता येत हा, नाही का चल हा? ग चल घरी चल चल घरी दुसऱ्याच्या बाईला कुठं चल घरी मग काय संबंध त्या संबंध काय म्हणजे याची बायको सांगे मला हात लावते मग? भाडकांनो इकडा कशाला तुम्ही भांगारवाल्याला नांगर तुझं गाव आहे मग त्याला कलर तुम्ही द्यायला नागपूर आणून दिला तुमचं बघत भाडका अरे भैया मी त्याला आहे ना ए, कलर भाडकाव कोणाला म्हणतो आमचं नागपूर इकडे आणून द्या मग. मग भाडकाव कोणाला म्हणतो नीट तोंड नाही होय तुला बोलायला नागपूर आणून द्या माझा नवरा नेऊच शकत नाही तुझा नांगर लागल्यावर तोंड करतो. इकलंय नवऱ्याला भाऊ भाडकाव म्हणायचं नाही. तो नांगर इकलाय हा, हे निघलाय नांगर. जर उद्या नांगर आणून दिलं काय proof आहे तुमच्याकडे? नांगर ऐकलेलं तुम्ही? पाराबाई काय प्रूफ proof आहे आहे? पाराबाई कोण प्रूफ पाराबाई? ओळखत नाही मी. भांगारवाला धरून आण रे तू आणतो यांच्याकडे बघ तू. आज भैया ते कलर मारा दिला आम्ही इकडून नाही देऊ कलर मारलाय कलर मारायला तिथे जायचीच काय गरज नव्हती ना अरे तुला अक्कल बिकल आहे की नाही नवऱ्याला आजी आणि देऊ ठेवू एक कशाला पिऊन आला हा, काय बायकोचा मार खाताय लाज वाटायला पाहिजे थोडीफार तुला कळत नाही का तुझा नवरा नीट सांभाळायचा माझ्या नवरा पुढे घालून नेला मला कळत नाही का म्हणजे का घेऊन जाऊ मी काय नवरात्र आणि मी काय म्हणतो तू कस काय तुम्हाला आणि कोणाला हाणायची म्हणजे कोणाला बायको कळते का तुला तुझी बायको एवढं तू पिऊन आलाय तू विचारायला इक लागलाय नांगर अरे ते दोन देत का राम राम लागला करायला तू त्यांना करते म्हणून मी केला ते करतात म्हणून तो केला वय तुझा जीव एवढं चालला राम राम करायला तो बी त्यातलाच दिसतोय मग हा, मी त्याच्यातला नाही असलं मग एवढं तुम्ही काय असता बेवडा आहे का तुझं काय केलंय बेवडा म्हणायला लागलास तू त्यांनी मला नांगर इकलाय तुझा नांगूर इकला मग ह्याचा काय संबंध बोलायचा भांगारवाला आणलाय ना उचलून. ह्यो भंगारवाला आहे व्हय. म्हणूनच राम राम घालतोय तो पण सामील असशील त्याला भंगारवाले असेच असतात हा बंगारवाले मग त्याला बघ ना विचारून माझ्या नवऱ्याला विचारायला आला का भंगारवालाच ह्यांना सामील होता त्यांनी दिला अरे मग माझा नवरा सांगतोय ना भंगारवाला सामील होता आम्हाला म्हणून तर इकला नेऊन त्याला पाजली दारू होतो तुम्हाला बस 100 किलो फाटके दिले त्यांनी ह्यांना पाजली तुम्ही आणि नांगूर न्यायला काय तुझा डोळा होता नांगावरती रोख पैसे मोजले मग रोख दिले आम्हाला विचारून दिले का रोख पैसे तू मग त्यांनी उचलून मग चालतंय जास्त लय टमाटा मध्ये तोंड उचलून बोलू निघ तुझं काय पैसे असेल ना ते देता येतील निघायचं बघ तू. चल आज संध्याकाळी नागपूर आणून दिला तुम्हाला नागरात चुपी तुम्ही एक फाटकी नोट दिली ती त्याने ती बदलून घेतली आम्ही पण तुम्ही काय झोपली होती का आखला घाण ठेवले होते तुम्ही आम्हाला टेन्शन आहे टेन्शन कशाचं टेन्शन आहे ते सावकार येतो ना आमचे भांडण लावून जातो तुम्ही रोज रोज पण तुम्हाला अक्कल नको रोज रोज एक थेर करताय काल काय नाच गाणं बघायला गेलाय छम छम बाया बघायला अरे, गेला छम आज छम. काय दारू पिऊन आला चमचम नाही ते म्हणले ते ना का लहान पोरांचे काय असं गॅदरिंग गॅदरिंग ते बघायला जायचं होतं. गॅदरिंग वय आम्हाला तर सावकार म्हणला नवरा चांगला नादावलेला छम छम बघायला मागे बायकांचा तुम्हाला सावकाराचं ऐकायचं नवऱ्याचं ऐकायचं नाही तू ठेवून मग हे नवरा असला असल्यावरती काय ऐकायचं नवऱ्याचं सावकारचं ऐकायला लागणार ना मग आम्हाला सावकार पण तुमच्या पार ती सावकार चांगला हे बेवडे सांभाळण्यापेक्षा एक वेळेस ते सावकार 10 वेळेस सांभाळायला बरा नाही का सावकार होय काय सावकार सावकार सांभाळते का सांभाळायला तुम्हाला? हा सावकार सांभाळायचं आम्ही जातो घर सोडून काय घर चालली घर सोडायची मग सावकार सांभाळ मग आमचं काय घेणं देणं नाही मग तुम्ही नीट सुधारले सावकार सांभाळायची काय गरज चालली आमची हो गा बोर बड ए बाई जा तुझा नवरा घेऊन आणि नीट सांग त्याला परत माझ्या नवऱ्यासोबत दिसला ना तर टंगड तोडून हातात दे चल ग. इकडे कुठे घरात शिरतो? चला इकडे घरात एवढं लवकर इकडे आहे मी चला दरवाजा खोल चल दरवाजा खोल काय खोल हो आतमध्ये मग बायकोच्या घरात घुसतो रे आय हो तिकडे हा आव इकडे या घरात त्यांच्या घरात काय जात आहे
पूजा अहो, मी इकडे. चला चला.